नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गुंदवले तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही विजेता कॉर्नर या पॉडकास्टला महाराष्ट्रातले सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट बनवल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, या पॉडकास्टवरती आपण विविध क्षेत्रातले विविध मान्यवर ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये राखेतून विश्व निर्माण केलं, स्वतःसाठी खूप काही केलं, त्याचबरोबर समाजासाठी इतरांसाठी प्रेरणा ठरले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रेरणा आणून त्यांनासुद्धा अंधारातून उजेडात घेऊन आले, असे जे रिअल हिरो आहेत. त्यापैकी आज आपल्याकडं भुजंगराव शेळके सर आहेत, जे EFTच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना इमोशनली जे काही त्यांच्या आयुष्यात ब्लॉकेजेस आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. टेंटिव्हली माझ्या मते त्यांनी आत्तापर्यंत 2,000 लोकांना EFTच्या माध्यमातून स्ट्रेसपासून रिलीफ दिलेला आहे, भीतीपासून रिलीफ दिलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात पैसे किंवा संपत्ती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्रॅमिंग EFTच्या माध्यमातून दिलेले आहेत. तर असे भुजंगराव शेळके EFT काय आहे किंवा त्यांच्या आयुष्यात कशी ती आली आणि त्याचे काय बेनिफिट एका सामान्य माणसाला होऊ शकतात, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणारच आहेत. त्याचबरोबर त्यांची लाईफ स्टोरीसुद्धा आजच्या या प्रोग्राममध्ये ते डिस्क्लोज करणार आहेत. तर हा प्रोग्राम पूर्ण बघा आणि तुम्हाला खूप सारा बेनिफिट या EFTचा आणि भुजंगराव सरांच्या स्टोरीचा नक्की होणार आहे. सो आपण स्वागत करूयात भुजंगराव सरांचं. भुजंगराव सर, तुमचं विजेता कॉर्नर द रिअल हिरो या प्रोग्राममध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद सर, धन्यवाद. सर्वप्रथम तुमचे मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही या मंचावर मला बोलवलं. तुमच्या आणि तुमच्या विजेता कॉर्नर या टीमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर, तुमच्याबद्दल थोडंसं लहानपणापासून काय करत होते किंवा कशी आर्थिक परिस्थिती किंवा काय परिस्थितीतून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, तर ती परिस्थिती जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. ओके, मी शेतकरी कुटुंबातला. माझं मूळ गाव तांबवे, तालुका वळवा, जिल्हा सांगली येथील. माझं प्राथमिक शिक्षण 4थीपर्यंत गावातच झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये. नंतर परिस्थितीचं वातावरण लक्षात घेऊन माझ्या वडिलांनी मला हॉस्टेलला ठेवलं. माझं पुढचं शिक्षण 10वीपर्यंत पन्हाळा पब्लिक स्कूल येथे झालं आणि तिथून पुढं मग कॉलेज इस्लामपूरला, नेरलेला आणि नंतर राजाराम कॉलेज कोल्हापूर इथे कॉलेज झालं. आणि कॉलेजपर्यंत वगैरे म्हणजे सगळं शिक्षण घेतलं तुम्ही कॉलेजमध्ये? माझं MSc झालं शिवाजी विद्यापीठामध्ये. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी ही विद्यापीठातली पहिल्याच बॅचचा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा मी विद्यार्थी. आणि नंतर MSc लातूरला झालं. बरं. हां, लातूर दयानंद सायन्स कॉलेज येथे. येस. बरं, त्याच्यानंतर पुढे मग नोकरी, जॉब कसं काय? BScला असतानाच आम्हाला कॅम्पस थ्रू जॉब भेटले होते. मग सिनियर लोकांचं वगैरे ऐकल्यानंतर लक्षात आलं की आम्हाला MSc करायला सजेस्ट केलं वगैरे. मग आम्ही MScला लातूरला शिफ्ट झालो. MSc झाल्या पण नाही का फोकस होता की लवकरात लवकर जॉब भेटला पाहिजे. तर सुदैवानं निकाल लागायच्या अगोदर आम्हाला जॉबची ऑफर होती हातात आणि त्याच वेळेस आम्हाला जॉब लागला. साधारण 2006ची गोष्ट आहे. पासआउट झाल्या इमिडिएटली जॉब लागला. फार्मा इंडस्ट्रीमध्ये ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून जॉबची सुरुवात केली. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल असेल, एमक्युअर फार्मास्युटिकल असेल, नंतर लुपिन लिमिटेड, नंतर आता फायनली HGS इंडिया MNC ग्रुप आहे तो, त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट आणि वेगवेगळ्या सेक्शनमध्ये मी जॉब केला. सुरुवात मायक्रोबायोलॉजीमधून केली. नंतर कामाच्या याच्यामध्ये मला अपॉर्च्युनिटीज भेटल्या. मी क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटमध्ये आलो. तिथून काही अपॉर्च्युनिटीज भेटल्यानंतर मी ITCSV हा नंतर एक वेगळा सेगमेंट आहे त्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये मी थोडंसं करिअर परस्यू केलं. आणि वयाच्या 40-41मध्ये मी फायनान्शियली रिटायर झालो ना. आणि मी आता आनंदाने मला जे आवडतं ते करतोय, ते म्हणजेच लोकांच्या स्ट्रेस मॅनेजमेंट रिलेटेड लोकांना हे शेअरिंग करतोय. जे मी अनुभवलं तेच, त्याच्यामध्ये मला आता आनंद भेटतोय. शिक्षण वगैरे करताना काही आर्थिक अडचणी किंवा काही प्रॉब्लेम्स अनुभवले का, म्हणजे झाले का तुमच्या सुरुवातीच्या काळात? मुळामध्ये हॉस्टेल असल्यामुळं शिक्षणासाठी वडिलांनी सपोर्ट केला. त्यामुळे पैशांबद्दल किती ताण असतो किती नाही असतो हे कधी मला जाणवू दिलं नाही. पक्के म्हणजे आधार होता वडिलांचा. त्यामुळे शिक्षण होईपर्यंत काही जाणवलंच नाही की कसे पैसे येतात किंवा काय असतात ते. शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेस अर्थार्जन करायला लागलो त्यावेळेस असं वाटलं की आपण कुठे चाललो किंवा
काय हे सगळे प्रसंग तुम्ही बरेचसे आहेत तुमच्या आयुष्यात की बुवा हे किती दिवस चालणार, जसं की तुमच्या भगिनी होत्या त्यांना त्यांचे किडनी फेलियर होतं आणि तुमचं लग्न झालेलं होतं, बरेचसे ते प्रॉब्लेम मोठे स्ट्रेस टेन्शनमध्ये तुम्ही असायचं, ती काय परिस्थिती होती एक्झॅक्टली? मुळामध्ये असं होतं की एकत्र कुटुंब सगळं, आतापर्यंत शिक्षणाच्या टप्प्यामध्ये वगैरे वडिलांनी सगळं सांभाळलं होतं, वडील खंबीर होते, सगळे एकत्र कुटुंब. मला 5 बहिणी आणि आम्ही 2 भावंड आणि त्यांचा मोठा परिवार वगैरे, आम्ही सगळे एकत्रच होतो, अजूनही आहे. सो ह्या सगळ्या परिस्थितीत चॅलेंजेस कधी आमच्यावरती आले नाहीत, सगळं वडिलांनी बघितलं, त्यांच्या आधारावरती आम्ही सगळं चाललो. मग जॉब लागल्यानंतर एक स्टेज अशी आली की माझ्या बहिणीला तिला डायलिसिसचा त्रास होता, म्हणजे रिनल फेल्युअर, म्हणजे क्रिएटिन लेवल ही जास्ती लेवलवरती जायची. मग डॉक्टरांनी सजेस्ट केलं की डायलिसिस करावं लागते. मग ठीक आहे, करावं लागतं, तर आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला काय वाटलं नाही, पण नंतर ते डायलिसिसचा खर्च, ते दवाखाना आणि डायलिसिस पेशंटवरती जो असतो त्याचं नेहमी ब्लड चढवावं लागतं, त्याचं रक्त तयार होत नाही त्याच्या बॉडीमध्ये आणि नॉर्मली अन्न पण जात नाही त्या पेशंटला, ते वॉमिटिंग वगैरे हा सगळा प्रोसेस होता. मग पेशंट पण त्रासदायक असायचं घरात आणि आर्थिक टंचाई पण भरपूर असायची त्या पिरियडमध्ये. तर असं की जेवढं पेमेंट यायचं त्याच्या 2 पट 3 पट एक्स्ट्रा खर्च व्हायचा दवाखान्याला. ती फेज ना अतिशय म्हणजे मलाच माहित नाही की मी कसं त्याच्यातून बाहेर आलो, इतकी भयानक फेज होती. आणि हे कधीचा काळ? साधारण 2012 पासून ते 15 पर्यंत. ओके. त्यावेळेला कमाईपेक्षा ट्रिपल खर्च होता. मी असं नाही की कोणाकडून कर्ज घेतलं नाही, मग ते कुठल्या संस्था असेल संस्थेकडून कर्ज घेतलं, क्रेडिट कार्डचं तर भरपूर कर्ज होतं, शिवाय मित्रांकडून पण भरपूर कर्ज घेतलं होतं. का तर परिस्थिती अशी होती की रोज खर्च आहे, तर करणार काय. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ना मला पुस्तकांनी चांगला आधार दिला, म्हणजे वाचन मला एक दिशा दिली. म्हणजे सोबत इमोशनल सपोर्ट करायला सगळेजण होतेच, पण इमोशनल सपोर्ट आणि डायरेक्शन देण्यासाठी मला पुस्तकं होते. मग पुस्तकांच्या प्रेरणेने मी टेन्शनमध्ये असायचो, घरी यायचो ऑफिसमधून, पुस्तकं वाचायचो. मग पुस्तकाच्या ह्याच्यामधून मग मला हे कळलं की आपल्याला परिस्थिती जरी असली तरी परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे. सगळेजण सांगतात की नाही का, ॲडव्हर्सिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, म्हणजे कठीण परिस्थिती ही शोधाची जननीने असत्या. मग मला त्या पिरियडमध्ये मला लिखाण करायची फोकसली मला करता आलं. ते लिखाण काही पेपरमध्ये पब्लिश झालं. मग असं पुस्तकही लिहिलेलं आहे. असंच एक मित्र आलं, ते सांगतो ना, ती इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ते असंच एक मित्र आलं, ते म्हणे तुम्ही बोलतात चांगलं वगैरे, तर तुम्ही लिखाण का करत नाही, मग तुम्ही लिखाण करा, मी मार्केटिंग करतो. मग आम्ही मॅगझिन चालू केलं. मी लिखाण करायचो, ऑफिसमधून आलं की त्यांनी मॅगझिन चालू केलं. मग असेच एक ऑपॉर्च्युनिटी आली की गुजरातची एक संस्था होती, त्यांना इंग्लिश टू मराठी बुक ट्रान्सलेट करायचं होतं. मग ते बुक ट्रान्सलेट केलं. सो असं लिखाणावरती थोडासा कॉन्फिडन्स आला. मग नंतर मग परिस्थिती तर तणावाचीच होती, पण हे लक्षात येत होतं की आपल्याला मार्ग दिसतोय. ओके. एक तर प्रसंग असा होता की सकाळी लवकर दवाखान्यात जायचं होतं, पहाटे 5लाच उठून जायचं होतं. मला माहित होतं की दवाखान्यात पैसे नाही द्यायला तिथं डायलिसिससाठी, आणि करायचं काय. संध्याकाळची वेळ होती, सगळी घरात जेवायला बसलो वगैरे, आणि पैसे उद्याचं काय करायचं डोक्यात तेच चालू होतं. मग पटपट जेवण केलं, घरी बुक्स होते, घेतली बुक्सची बॅग आणि गेलो बाहेर. काय कसा विचार आला माहित नाही, रात्री 9-9:30 वाजता. आणि बाहेर गेलो, कुठं जायचं काय जायचं. मग मोबाईल रिचार्ज करणारं एक दुकान दिसलं समोरच चौकात, त्याकडे गेलो, थांबलो. भिरभिर डोक्यात हेच की उद्याचं काय करायचं. हा, मग सोबत बुक्स होते माझ्या. मग त्यातल्याच लोकांना दाखवलं, हे बुक्स आहेत वगैरे, कोण असते का वगैरे बघा. मग त्या एकाने एक बुक्स घेतलं. 100-150 रुपयाचं बुक असेल, ते जास्ती नव्हतं, पण ते 100-150 रुपये आले माझ्याकडं. मला फुल कॉन्फिडन्स आला की उद्या काय असेल ते. मग आलो त्या कॉन्फिडन्सनी. म्हणजे तो परिस्थितीनं असा कॉन्फिडन्स दिला की मार्ग असतोय, एवढा एक संदेश मला दिला त्या सगळ्या परिस्थितीमध्ये की उद्या बघू, उद्या काय करायचं ते. मग असं तो त्या क्रिटिकल फेजमधनं पुढं आलो मी. 2015ला तुम्ही सांगताय की अशी परिस्थिती होती की तुम्हाला खर्चायलाही पैसे नव्हते, डायलिसिसला दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना द्यायला पैसे नव्हते, आणि त्याच्यानंतर 2024मध्ये आता आपण बोलतोय आणि तुम्ही म्हणताय की मी फायनान्शियली फ्री आहे. मग असं काय तुम्ही या इन बिटवीन केलं, किंवा काय मिळालं तुम्हाला त्याच्यामध्ये या 5-7 वर्षात, किंवा
तुम्ही हे फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकलात? येस, हे एका बाजूला पुस्तकं होती की जे मला मार्ग दाखवत होते, काही मेंटर्स होते माझ्याविषयी की ज्यांना मी पर्सनली प्रश्न विचारायचो वगैरे. पण हे ज्यावेळेस दवाखाना चालू होता त्यावेळेस मला काय विशेष करता आलं नाही. दवाखाना थांबला, म्हणजे दुर्दैवानं माझ्या सिस्टरचं त्याच्यामध्ये निधन झालं. सो त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एवढं कळालं, त्या कठीण परिस्थितीमध्ये, की आपण जर आपल्या आवडीवरती किंवा आपल्या कामावरती फोकस केलं तर अपॉर्च्युनिटी बाहेर भेटतात. ओके. मला म्हणजे कठीण परिस्थिती असताना माझ्या क्रिएटिव्हिटीवरती मला 2 पैसे निर्माण करता आले. मला किती पैसे निर्माण करता आले हे महत्वाचं नव्हतं त्या फेजमध्ये, पण करता आले हा कॉन्फिडन्स मिळाला. ठीक आहे. तुम्ही रोडवरती उभा राहून पुस्तकं पण विकलेत? हो. मग हे असं होतं की पर्यायच नव्हता, पैसेच लागत होते. मग कुठं भेटेल तिथं, मग ते चिंचवड स्टेशन असेल, कुठं मॉल असेल, काय असेल, तिथं जाऊन, गार्डन असेल पर्टिक्युलरली, गार्डनच्या बाहेर जाऊन पुस्तकं विकायचे. आणि पुस्तकं विकतो त्यातला एक कॉन्फिडन्स असा असायचा की एक विचार जरी समोरच्या व्यक्तीच्या कुटुंबात पोहोचला तरी त्याचं समाधान. त्यामुळे तो कॉन्फिडन्सनी मी पुस्तक विकायचो. 2 पैसे भेटावेत हा नंतरचा विचार होता. आणि ते पुस्तकं विक्रीतून मग थोडंसं धाडस झालं आणि नवीन काहीतरी करता येते हा विचार त्यावेळेस लक्षात आला. आणि दुसरी गोष्ट अशी की एक अतिशय महत्वपूर्ण कन्सेप्ट माझ्याकडं तोपर्यंत त्या सगळ्या ह्याच्यातून माझ्यापर्यंत पोहोचला होता, तो म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. ही अशी टेक्निक आहे की अफलातून टेक्निक आहे, जी शारीरिक असेल, मानसिक असेल आणि पैशांच्या पातळीवरती असेल, कुठल्याही लेवलवरती ह्या कन्सेप्टचा वापर करून आपल्यामध्ये त्याच्यामध्ये प्रगती करता येते. ओके. सो आता ह्याचं उदाहरण अजून एक स्टेजला सांगता येईल असं की ज्यावेळेस मी कॉलेजला होतो, थोडंसं फ्लॅशबॅकला जाऊ, कॉलेजला होतो त्यावेळेस ना मी NCC मध्ये होतो. NCC मध्ये बऱ्यापैकी झोकून देऊन NCC करायचो. सिनियर अंडर ऑफिसर होतो. बऱ्यापैकी ज्यांना माहीत असेल त्यांना हे लक्षात येईल की स्ट्रगल असतो त्याच्यामध्ये. एका सिनियर अंडर ऑफिसरपर्यंत जाणं किंवा ते सगळं टीम हँडल करणं, आपला अभ्यास आणि हे सगळं करून सगळ्या टीमला सोबत करणं वगैरे हा स्ट्रगल असतो. मग त्या फेजमध्ये मी असं असायचो की काहीतरी वाचन करायचो, कृती करायचो, मला रिझल्ट यायचे. ते मला गणित व्यवस्थित बसलं होतं. वाचन करायचं, इम्प्लिमेंट करायचं आणि रिझल्ट यायचा. रिझल्टची मी टेन्शनच घ्यायचो नाही. पण जसं जॉब आणि हे फायनान्शियल गोष्टीमध्ये अडकत गेलो ना तसं वाचन व्हायचं, कृती तर लांबच. कृती काय गुरफटलेले होते पूर्ण, कृती तर व्हायचीच नाही. मग अशा ह्या सूत्रातनं बाहेर पडायला मला त्या टॅपिंग टेक्निकनं मला प्रचंड मदत केली. बरं. ओके. आणि एका स्टेजला रिच डॅड पुअर डॅड वगैरे असे, आता पैशांचं टेन्शनमध्ये आहे, मग पैशांबद्दलचे पुस्तकं वाचायला चालू केले. पैशांबद्दल वाचत असताना एक स्टेज अशी आली की काय नेमकं काय करायचं तेच कळत नव्हतं. मग अशा परिस्थितीत तुमची भेट झाली एका ब्रोशरच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की आर्थिक साक्षरता हे आपल्या आयुष्यात महत्वाचे आहे आणि आपण असल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. मग हे पॅम्पलेट वाचल्यावर लक्षात आलं की एक मार्ग आहे, काहीतरी आपल्याला आर्थिक समस्येवरती मार्ग आपण नाही काढू शकत, पुस्तकातून पण भेटत नाही. तुमच्याकडे आलो, तुमचे कोर्सेस सगळे केले आणि त्यावेळेस लक्षात आलं की कुठं मिसिंग लिंक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लायबिलिटीज, गार्बेज वगैरे हा सगळा कन्सेप्ट समजला आणि पक्क डोक्यात ठेवलं की सरांचं बोट पकडल्याशिवाय आपल्याला ह्या सगळ्या कर्जातून, ह्या सगळ्या लायबिलिटीतून बाहेर पडता येणार नाहीये. ओके. आणि त्याच्यामुळे तो एक मार्ग मला भेटला. डोळं झाकून त्या सगळ्या फायनान्शियल कन्सेप्ट होत्या. हे काय कुठलं हवेतलं कुठलं नव्हतं, त्यामुळे जादूटोना नव्हता काही. त्यामुळे ह्या फायनान्शियल कन्सेप्ट फक्त कृती करायची आणि इम्प्लिमेंट करायची एवढंच डोक्यात ठेवलं होतं. ठीक आहे. पण सोबत क्रिएटिव्हिटी सांभाळण्यासाठी, जसं मी बुक पब्लिश केलंय वगैरे, तर ह्या क्रिएटिव्हिटीसाठी मी टॅपिंगचा आधार घेतला की ज्याच्यामुळं मला नवीन क्रिएटिव्हिटी माझ्याकडून झाली किंवा करता आली मला, आणि माझा कॉन्फिडन्स टिकून राहता आला. असं म्हणूयात, टॅपिंग तुम्ही वेगवेगळे मार्ग अवलंबत होतात, त्याचबरोबर फायनान्शियल लिटरसी तुमच्या आयुष्यात आली आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे फायनान्शियल फ्रीडम 2024 तुम्हाला मिळाला, असं म्हणूयात का? येस, नक्कीच. आता तुम्ही टॅपिंग मगाच्यापासून म्हणताय, ही नक्की काय भानगड आहे? व्हॉट इज द EFT? त्याचा काय इतिहास आहे, जरा आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगा. येस, EFT अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निक ही गॅरी क्रेग यांनी जगासमोर मांडली.
आणि ती टेक्निक अतिशय सोप्या पद्धतीत आहे. म्हणजे आपल्या शरीरावरती असे काही पॉईंट्स आहेत की ज्या पॉईंट्सवरती हलकंसं टॅपिंग करायचं आहे, म्हणजे हलकंसं असं थोपटायचं आहे. आणि हे असं जर थोपटलं तर आपल्या शरीरावरचा जो काही इमोशनली असेल, एनर्जेटिकली जो इम्बॅलन्स झालेला आहे तो बॅलन्स व्हायला लागतो. आणि जसं जसं हा बॅलन्स होतो ना तसं परिस्थिती आपल्या नियंत्रणात यायला लागते. बरं, याला काय सायन्स आहे का कसं? हा, नक्की सगळं सायन्स आहे. आता सायन्स आहे, सायन्सचा विषय निघाला म्हणून मी सांगतो. मी पण सायन्स विद्यार्थी असल्यामुळे मला पहिला प्रश्न असायचा की इथं असं असं करून काय होतंय. हा, तर रिसर्च असा झालेला आहे की काही रेडिओ आयसोटोप्स जे असतात, जे ट्रॅक करता येतात आपल्या बॉडीमध्ये, कुठं कुठं ट्रॅव्हल केले वगैरे, तसे रेडिओ आयसोटोप्स बॉडीमध्ये इंजेक्ट करून हे टॅपिंग केलं गेलं. मग ज्यावेळेस टॅपिंग नाही केलं त्यावेळेचा रिपोर्ट घेतला आणि रेडिओ आयसोटोप्स टॅप करून रेडिओ आयसोटोपची जर्नी ट्रॅक केली. मग त्याच्यावरून असं त्यांनी लक्षात घेतलं की असं ठराविक पॉईंट्सवरती टॅप केलं तर जास्ती स्टिम्युलेशन होतं की ज्याच्यामुळे ते रेडिओ आयसोटोप्स जास्ती सिक्रेट होतात आणि आपला एनर्जी इम्बॅलन्स जो झालेला आहे तो बॅलन्स करतात ते. ओके, असं केवळ टॅपिंग करून. मग व्यक्तीचं काही शारीरिक तक्रारी असेल तरी पण ते बॅलन्स व्हायला लागतं, किंवा इमोशनल असेल तर इमोशनली अतिशय झपाट्याने ते बॅलन्स होतं. म्हणजे याच्यात हिस्ट्रीमध्ये काही एक्झाम्पल आहेत का की टॅपिंगचं वापरून काही लोकांना रिलीफ मिळालं? जसं मी तुमच्याकडून ऐकलं होतं एकदा की दुसऱ्या महायुद्धामध्ये सोल्जर्स जे अटेंड केलं त्यांनी किंवा जे भाग घेतला आणि ते मग ते त्यांनी जो नरसंहार पाहिला होता त्याच्यामुळे ते भीत होते, थोडासा आवाज झाला तरी ते लवकून वगैरे बसायचे. तर ते काय, तो काय हिस्ट्री आहे तशी? त्याचं कसं आहे की गॅरी क्रेग यांनी ज्यावेळेस हा कन्सेप्ट थोडासा मॉडिफाय करून जगासमोर मांडायला सुरुवात केली त्यावेळेस ते त्यांच्या पद्धतीनं ते रणकांपर्यंत पोहोचत होते. मग असंच एक असा ट्रॉमामध्ये असलेले शोल्जर्स होते, तर त्यांच्या टीमनी गॅरी क्रेगनं अप्रोच केलं की हे असे असे शोल्जर्स आहेत आणि तुमचे काय कन्सेप्ट आहे ते यांच्यावरती बघा वापरता येते का. झाला फायदा तर झालाच. शोल्जर आहेत आणि ते प्रचंड दबावात आहेत, त्यांना असं सातत्यानं वाटायचं की युद्ध चालू आहे आणि बॉम्बचे बंबार्डिंग होतात, मग कुठंतरी टेबल खाली लपून बसतात, दाराच्या आड लपून बसतात वगैरे, अशी ती फेज होती त्यांच्या आयुष्यातली. त्यांना मग युद्ध संपलंय हे तरी एक्सेप्टच होत नव्हतं त्यांच्या माइंडला. हा, आणि मग ते कंटिन्युअसली त्याच फेजमध्ये असायचं की जणू काही ते युद्धभूमीवरती आहेत. ओके, मग त्याच्यासाठी सायकाट्रिक्स वगैरे बरेच लोकांनी प्रयत्न केले पण ते रिझल्ट नाही दिले त्यांनी. ओके, मग त्यामुळे त्यांना मग बोलवून घेतलं तिथं आणि साधारण 5-6 तासाच्या थेरपीमध्ये प्रत्येकाला घेऊन वगैरे त्यांनी सगळं सांगितलं आणि त्यातून ते बाहेर आले. मग गॅरी क्रेग यांना ते एवढं मोठं हे झालं, फील झालं की त्यांच्या डोळ्यातनं आनंद अश्रू आले की एवढं मोठं ही इतके लोक इतक्या वर्षांपासून हे दबावात आहेत की सातत्याने युद्ध असल्यासारखं त्यांच्या मनात होत होतं. मग त्यांनी ठरवलं की हा कन्सेप्ट जगापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे जिथं सायकोलॉजीवाला काम नाही करू शकला तिथं EFTच्या टेक्निकनी रिझल्ट दिले. करेक्ट. मग त्यावेळेस गॅरी क्रेगनी स्वतःच्या मनामध्ये त्यांनी ठरवलं की हे जगापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं हे अगदी फ्रीली म्हणू आपण ते मांडलं. आणि मांडताना त्यांनी एक अशी अट पण ठेवली की हे कन्सेप्ट तुम्ही स्वतः वापरा. ठीक आहे, त्यांनी अतिशय भारी सुरुवात केली ह्याची जगासमोर पोहोचवण्यासाठी. त्यांनी काय केलं की हा कन्सेप्ट जगासमोर तुम्ही मांडला त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की तुम्ही स्वतः वापरा, स्वतः रिझल्ट घ्या आणि स्वतः कमीत कमी 100 लोकांपर्यंत पोहोचवा विना मोबदला वगैरे, की प्रसार होऊ दे आणि तुमचे काय अनुभव आहेत ते मला रिवर्ट करा. मग त्या वेबसाईटवरती मग कोण डॉक्टर होते त्यांनी त्यांचे पेशंटवरती वापरले, कोण सायकॅट्रिस्ट होते त्यांनी त्यांच्या पेशंटवरती वापरले, कोण वेटरनियन डॉक्टर होते त्यांनी त्यांच्या ॲनिमल म्हणजे प्राण्यांवरती वापरले, कोण जे पीक परफॉर्मन्स करणारे होते जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये होते त्यांनी त्यांच्या वरती वापरले. असं प्रत्येकाने वेगवेगळं, कोण मुलांच्या वरती वापरले जे चाइल्ड डॉक्टर्स होते वगैरे त्यांच्याकडे. मग हे प्रत्येक फील्डमध्ये हे प्रसार झाला आणि प्रत्येकाने त्याचे अनुभव आले. मग त्यांनी कन्सेप्टच असा आहे की ट्राय इट ऑन एव्हरीथिंग. ह्याच्यामध्ये असं तोटा काही नाही आहे, कोणतं पथ्य पाळायचं नाही आहे, कोणता दुष्परिणाम नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात दुष्परिणाम काही नाही आहे. म्हणजे आपल्या बॉडीवरती असं हलकंसं टॅपिंग करायचं आहे आणि कोणताच दुष्परिणाम नाही होत त्याच्यामुळं, पण झाला तर फायदाच होतोय.
ओके. मग हे अनेक लोकांनी, अनेक तज्ज्ञांनी सुरुवातीला जम्प केलं त्याच्यामध्ये, आणि अशा मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या कम्युनिटीमध्ये, त्यांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये वगैरे हे सगळं पसरवलं. मग असा तो जगापर्यंत कन्सेप्ट पोहोचलेला आहे. बरं, फक्त हे टॅपिंगच करायचं असतं का त्याच्याबरोबर काही विचार करायचा असतो किंवा काही विचार द्यायचा असतो, माइंडमध्ये ठेवायचा असतो, विथ दॅट थॉट ते टॅपिंग करायचं असतं? बघा, हा पण अतिशय छान प्रश्न आहे. कसं आहे, आपल्याला एक साधा विचार माहिती आहे की रोज व्यायाम करणं गरजेचं असतं, पण होत नाही आहे. ठीक आहे, मग रोज व्यायाम करणं गरजेचं असतं हे आपल्या मनाला माहिती आहे, पण शरीराला माहित नाही. त्यामुळे शरीराकडनं तो रिस्पॉन्स येत नाहीये. मग टॅपिंग केल्यामुळे काय होतं, तर शरीराला शरीराच्या भाषेत आपण बोलतो, म्हणजे ही ब्रेनची भाषा असं म्हणू आपण. मग हे ब्रेनच्या भाषेमध्ये आपण बोलतो की बाबा मला त्रास होतो उठायला, मला जमत नाही उठायला, त्रास होतो, मी भरपूर ठरवतो पण माझ्याकडून जमत नाही. मग ही जमत नसलेलीची जी काही भावना आहे, इच्छा असत्या पण ही जमत नाही मला, मी नाही करू शकत, त्रास होतोय, उठता येत नाही, किंवा गिल्टी फिलिंग होतं की माझ्याकडनं होत नाही, मी रोज ठरवतो पण मला ते होत नाही. मग हे गिल्टी फिलिंग ना टॅपिंग करत एक्सप्रेस करायचं आहे. मग असं ज्यावेळेस आपण करतो हे फिलिंग नाहीसं होतं, आणि मग आपल्या विचाराला आपली बॉडी रिस्पॉन्ड करते आणि आपल्याकडून ती कृती होते. असं समजा आता प्रॉब्लेम सांगता तुम्ही की बाबा मला सकाळी उठणं होत नाही, ते कोणते पॉईंट्स आहेत जिथे प्रॉब्लेम सांगतो आपण? हे टॅपिंग आपल्या बॉडीवरती ना 9 ते 10 पॉईंट्स आहेत. ओके. सुरुवातीला हा कराटे चॉप पॉईंट, दुसरा आहे हा भुयांच्या मध्ये, डोळ्यांच्या बाजूला, नंतर डोळ्यांच्या खाली, नंतर नाकाखाली, नंतर असं हनुवटीवरती, हे कॉलर बोन जे शर्टचं साधारण पहिलं बटन असते तिथं, नंतर काखे खाली, साधारण हाफ बनेल घातल्यानंतर जे हाफ बनेलची एज येते तिथं, आणि डोक्यावरती सेंटर ऑफ द हेड. असं हे असे पॉईंट्स आहेत. ह्याच्यावरती आपल्याला जो त्रास सहन करा, म्हणजे त्रास होतोय तो त्रास टॅपिंग करत 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 व्यक्त करायचा. इतकं सिंपल आहे. ओके. एखादा प्रॉब्लेम घेऊन करून प्रयोग करता येऊ शकतो आपल्याला इथं, की एखादा प्रॉब्लेम घेऊन तुम्ही ते सगळे पॉईंट्स प्रेस करताय आणि ते फायनान्सबद्दलच करणार. आम्ही फायनान्सवाले, तर मला आर्थिक अडचणी येत, असं म्हणजे माझ्या ऑडियन्सला आर्थिक अडचणी आहेत आणि त्यांना त्याच्यातून बाहेर यायचं आहे आणि ते येत नाही आहेत, मग त्यांनी कशा पद्धतीने टॅपिंग केलं म्हणजे त्यातून ते बाहेर येऊ शकतील? येस, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये ना टॅपिंग, सर तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण काय माहिती आहे का, जे बरेच ज्यांना टॅपिंग माहीत आहे त्यांच्या बाबतीत काय होतं की टॅपिंग कसं करायचं हेच माहीत होत नाही. लेट अस से हाच विषय आता की फायनान्सच्या बाबतीतलं मला टॅपिंग करायचं आहे, पण मला टॅपिंग कसं करायचं हे माहीतच नाहीये, मग काय टॅपिंग करणार, हा विषय होतो. मग आता फायनान्सच्या बाबतीत जर टॅपिंग करायचं असेल तर एक महत्त्वाचा विचार हा घेतला पाहिजे की आपली धारणा काय आहे. लेट अस से माझ्याकडे जे उत्पन्न येतंय ते उत्पन्न आल्यानंतर मला कसं वाटतंय. ओके, बिलीफ. मग बिलीफ, मग मला कसं वाटतंय, मग मला माझा पगार असेल, माझं येणार उत्पन्न असेल, हे बघितल्यावर मला कसं वाटतंय, ही फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते उत्पन्न बघितल्यानंतर, ते जर आपल्या मनामध्ये जर हे खूप कमी आहे अशी जर भावना निर्माण झाली तर याचा अर्थ ती कमतरता आहे, ती कमतरता पृष्ठभागावरती आपण आणली पाहिजे. बर. ओके. मग ही कमतरता पृष्ठभागावरती आणायची आणि आपण टॅपिंग करायचं. काय की मला उत्पन्न खूपच कमी आहे, मी खूप मेहनत करतोय वगैरे, माझं उत्पन्न खूपच वाढत नाहीये, मला कितीही मेहनत घेतली काय केलं तर एका लिमिटपर्यंतच माझं उत्पन्न वाढतंय, पण मला ते नाही वाढत, याचा मला त्रास होतो, किंवा मला मी पात्र आहे की नाही मला कळत नाही, पण जे पण काय आहे हे उत्पन्न खूपच कमी आहे, मला त्याचं वाईट वाटतं, माझं मलाच वाईट वाटतं, मला कॉन्फिडन्स नाही वाटत, ज्या काही फिलिंग्स आहेत त्या तिथे व्यक्त करायच्या ह्या पॉईंटला बरोबर, ह्या पॉईंटला. आणि शेवटला एक वाक्य आहे ते अतिशय प्रामाणिकपणे ते व्यक्त करायचं. ते वाक्य असं आहे की असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. ओके. हे सगळे प्रॉब्लेम सांगायचे आहेत. ऑनवर्ड हे स्टार्ट करताना मी स्वतःवरती प्रेम करतो आणि मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो, ही भावना मात्र प्रामाणिकपणे व्यक्त करायची. ओके. की त्रास जे वाटतं ना, मला उत्पन्न कमी आहे, मला पगारच कमी आहे, किती केलं तर वाढतच नाही पगार, चला काय कंपनी बदलायची का नाही, बदलली तर पण तिथं पण तसंच होतंय, मग करायचं काय, मला नाही मार्ग सुचत, मग पात्र नाही आहे का, मला त्रास होतो,
व्हॉटएव्हर जे काय वाटतं ते असं टॅपिंग करत करत व्यक्त करायचं आणि शेवटला ते वाक्य बोलायचं की असं असलं तरी सुद्धा मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. असं मग हे ज्यावेळेस आपण कमतरतेबद्दल बोलतोय त्यावेळेस नेक्स्ट टाइम मग ते फिलिंग जरा असं डायल्यूट व्हायला लागतं. मग आपल्या बद्दलचा विचार स्वतःबद्दलचा चेंज होतो आणि आपण अपॉर्च्युनिटीसाठी पात्र राहतो. हे अतिशय सूक्ष्म लेवलवरती होतं, कन्सिस्टंटली ते करता आलं पाहिजे. आता ह्याच्यात मजा अशी होते की करायचं तर हेच आहे, म्हणजे मला डोकं दुखायला लागलं तरी सुद्धा हेच करायचं आहे, हेच टॅपिंग असं करायचं आहे मला, म्हणजे शारीरिक असेल किंवा मानसिक असेल प्रोसेस हीच करायची आहे आणि ही अतिशय सोपी प्रोसिजर आहे. त्यामुळे लोक म्हणजे असा सुरुवातीचा असा मी स्वतः एक्सपिरियन्स केला, बरेच वर्ष त्या फेजमध्ये होतो की अरे एवढं करून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का, किंवा एवढं करून मला माझं उत्पन्न वाढणार आहे का, असं शंका घेतली जाते आणि आपण टॅपिंग पासून लांब राहतो. तेवढी जर काळजी घेतली ना की बाबा तसं नाही करायचं, एवढी प्रोसेस आहे नाही करायची, ह्याच्यात जर आपण सातत्य ठेवलं ना तर वेगवेगळ्या अशा प्रॉब्लेम्सवरती आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येतो. ओके, पहिलं ही प्रोसेस झाली, त्याच्यानंतर टॅपिंग दुसरं इथं करताना काय बोललं पाहिजे किंवा काय विचार असला पाहिजे? सेम की जो त्रास होतोय तो व्यक्त करायचा, ते सगळं बोलायचं. ते परत इकडे मला माझं उत्पन्न कमी आहे, मला त्रास होतोय, माझं उत्पन्न कमी आहे, मला त्रास होतोय, मी प्रयत्न करतोय पण माझं उत्पन्न वाढत नाही, मला त्रास होतोय, मी पात्र नाही की काय अशी माझी शंका निर्माण, माझ्या मनात शंका निर्माण होते, मी पात्र नाही की काय अशी शंका निर्माण होते, मला त्रास होतोय. असं जो त्रासदायक फिलिंग आहेत त्या व्यक्त करायच्या. ओके, आणि तरी पण शेवटी परत शेवटला ते वाक्य बोलायचं की असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. ओके, कोणकोणत्या व्यक्ती या टॅपिंगचा बेनिफिट घेऊ शकतात? म्हणजे जसं की आता तुम्ही सांगितलं की ज्याचा आर्थिक परिस्थिती हालाकीच्या प्रॉब्लेममध्ये आहे तो घेऊ शकतो, ज्याचं डोकं दुखतं आहे किंवा काय आजार आहेत त्याच्यासाठी तो घेऊ शकतो की ह्या आजारामुळे मला हे त्रास होत आहेत त्यामुळे मी दुःखी असं आहे तसं आहे तरी पण मी ॲज इट इज स्वतःला स्वीकारतो. आजारासाठी झालं मग मला मार्क कमी पडतायत किंवा माझा अभ्यासच होत नाही अशासाठी वापर करता येईल का? येस, नक्कीच. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की मूळ कारण सापडता आलं पाहिजे. म्हणजे आता मार्क कमी पडतात वगैरे, आता मी काही कार्यशाळांमध्ये असं रूट कॉज सापडता आलं पाहिजे. मग काही कार्यशाळांमध्ये माझ्या असं लक्षात आलं की काही विद्यार्थी शिक्षकांच्या दबावामुळे प्रॉपरली अभ्यास करत नाहीत. मग शिक्षक काहीतरी बोलतील किंवा काय नाही मग ते अप्रिशिएट करत नाहीत, असं ते दुःख असतं, मग त्याच्यामुळे ते अभ्यास करत नाहीत. मग नेमकं दुखणं काय आहे हे समजलं पाहिजे. ज्यावेळेस दुखणं समजतं ना, असं 2-4 राऊंड 5-10 राऊंड केलं ना त्याच्यावरती आपल्याला मात करता येते. मग विद्यार्थ्याच्या बाबतीतलं त्याला समजून घेतलं पाहिजे की तुझं दुखणं काय, म्हणजे त्रास कशाचा होतोय, अभ्यास करत नाही ना, ओके मग काय कशामुळे अभ्यास करत नाही हे त्याचं मूळ कारण समजलं ना, मग ते कारण असं टॅपिंग करत करत त्याच्यावरती मात करता येते. म्हणजे जर आपण मूळ कारण नाही शोधलं तर ती भावना तशीच आतमध्ये राहते, ते इमोशन तसंच आतमध्ये राहतं आणि ते फ्रीली तुम्हाला वर्कच करू देत नाही. करेक्ट. आणि जर टॅपिंग केलं तर ह्या भावना मुक्त होतात, व्यक्त होतो, आपण फ्री होतो. मग फ्री झालं की मग अपॉर्च्युनिटीसाठी आपण रेडी राहतोय, ऑटोमॅटिकली आपल्याकडे अपॉर्च्युनिटी येत राहतात आणि कंटिन्यू तोच विचार करतोय आपण. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये ना नात्यांमध्ये तर ना अफलातून रिझल्ट रिलेशनशिपमध्ये मी असे अनेक काउन्सिलिंग सेशन केलेले आहेत, नवरा बायकोंचं असेल किंवा आई वडिलांच्या संदर्भातला असेल किंवा भावा बहिणीच्या संदर्भातला असेल, तर अमेझिंग रिझल्ट्स आलेले आहेत. ह्याच्यात तर असे रिझल्ट्स आहेत की आपण आपल्या बॉडीवरती टॅपिंग करायचं आणि प्रॅक्टिकली समोरचा माणूस बदललेला तुम्हाला जाणवेल. म्हणजे इव्हन बॉसच्या बाबतीत पण, हे पण मी जबाबदारीने बोलतोय की आपल्याला बॉसचा त्रास होतोय तर आपण आपल्यावरती टॅपिंग करायचं की जो काय त्रास होतोय तो तुम्ही बॉसचं वागणं बदललेलं तुम्हाला अनुभव आले. मग ते नॉट ओन्ली बॉस, कोणतंही नातं असेल तर आपण त्या व्यक्तीला समजून सांगायला जायची गरजच नाही, आपण आपल्यावरती टॅपिंग करायचं आहे आणि तुम्हाला तर रिझल्ट येईल की समोरच्याचं वागणं तुम्हाला बदललेलं जाणवेल. मग हे अशी टेक्निक आहे की जे पीक परफॉर्मन्ससाठी पण वापरता येते. लेट अस से की आता कोणता त्रास नाही आहे, फायनान्सचा त्रास नाही, नात्यांतला त्रास नाही, शारीरिक पण त्रास नाही वगैरे, मग आपल्याला एक स्टेज पासून वाय स्टेज पर्यंत प्रगतीकडे जायचं आहे. मग अशा वेळेस आपण
त्या धारणा समजून घ्यायला पाहिजेत की आपल्याला इथं पोहोचायचं असेल तर आपली थॉट प्रोसेस काय आहे आणि आपण त्यासाठी अलाईन आहोत का, नसेल तर टॅपिंगच्या माध्यमातून आपल्या धारणा चेंज करून नुसत्या जरी चेंज केल्या तर आपण प्रगतीकडे जाता येतं, आपल्याकडे अपॉर्च्युनिटी भरपूर येत आहेत. EFT जो कन्सेप्ट आहे तो फिजिकल, मेंटल, सोशल रिलेशन्स, फायनान्शियल या सगळ्या बाबतीत काम करतो. आणि जर तुम्हाला कशातलेही त्याच्यातले प्रॉब्लेम असतील तर जे काही त्रास आहे त्याचं मूळ शोधायचं आणि टॅपिंग करायचं, त्यामुळे सगळं रिलीज होणार आणि तुम्ही ओपन होणार अपॉर्च्युनिटीसाठी. असं सगळं करेक्ट. ओके, फंटास्टिक. सो आता हे सामान्य माणसांना जे अडचणीत आहेत त्यांना ते करायचं आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन पाहिजे, तर त्यासाठी कसं संपर्क करायचा तुमच्याशी किंवा कुठं याच्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती मिळू शकेल? मुळामध्ये मी कंटिन्युअसली सेशन्स घेत राहतोय. अगोदर मी ऑफलाईन घ्यायचो, एका हॉलमधून हे सेशन घ्यायचो, आता मी ऑनलाईन घेतोय. सो लोकांना इझिली अवेलेबल राहतंय ऑनलाईन. जिथं कुठं असेल तिथं मोबाईलवरती सेशन चालू असतात, इव्हनिंगला चालतात संध्याकाळी 8च्या वेळेस. तर जरूर मला संपर्क करू शकतात. बरं, तुमचे काही कोर्सेस वगैरे आहेत का, म्हणजे जे ऑनलाईन वगैरे? हां आहेत. आता अगोदर मी फ्रीली भरपूर घ्यायचो, तर आता मी जस्ट नाही का आता मोकळा झालेला आहे, फायनान्शियल फ्रीडम घेतलेलं आहे. तर मी आता हे अनेकांपर्यंत पोहोचवायसाठी मी कोर्सेसच्या माध्यमातून अनेकांपर्यंत हा कन्सेप्ट पोहोचवायचा आहे. याचं मूळ कारण असं आहे की अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना प्रचंड दबावात आहेत सर. हो, खूप स्वतःला माफ करू शकत नाही, स्वतःला माफ करू शकत नाही, खूप सारे प्रॉब्लेम. आणि ह्याच्यातून ना असं इझिली म्हणजे रिकव्हर होणारी प्रोसेस आहे ही. इझिली छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी लोक खूप स्ट्रगल करतात. तर मला ते फील होतंय की आपण पोहोचलं पाहिजे. सो त्यासाठी मी आता जे काही शक्य असेल ते करतोय त्यांच्यापर्यंत पोहोचतो. काही चॅनल वगैरे आहे, युट्यूब चॅनल? हा युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलमध्ये पण मी हा कन्सेप्ट अतिशय सखोलात मी त्याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. वेगवेगळे एक्झाम्पल पण मी त्याच्यामध्ये दिले. भुजंगराव शेळके हा युट्यूब चॅनल आहे, माझ्याच नावाने आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त ह्याच कन्सेप्टवरती 40-50 तरी व्हिडिओज असतील. वेगवेगळ्या अँगलनी हा कन्सेप्ट आपल्या रोजच्या समस्यांवरती कसा वापर करायचा हे मी सविस्तर त्यामध्ये मांडलेलं आहे. तुम्ही पुस्तक लिहिलंय, त्याची जर्नी थोडक्यात सांगू शकाल, किंवा त्यात काय आहे त्या पुस्तकामध्ये जेणेकरून आमच्या प्रेक्षक वर्गाने ते वाचलं पाहिजे? धन्यवाद. आता ह्या पुस्तकाचं मूळ कारण शोधायचं किंवा लिखाणाची कशी प्रेरणा निर्माण झाली हे जर सांगायचं थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. कारण मुळामध्ये मी हॉस्टेलला राहिलेला आहे, शाळेमधून असेल, NCC मध्ये केलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी कॉलेजला असताना माझ्या एक लक्षात येत होतं की आपण काहीतरी नवीन शिकलो, ते कृती केली तर रिझल्ट यायचा. हे गणित ना मला पक्क डोक्यात फिट झालं होतं. नवीन काहीतरी शिकायचं, मग ते पुस्तकाच्या माध्यमातून असेल, तज्ज्ञाच्या कार्यशाळेतून तज्ज्ञांकडून शिकणं असेल वगैरे, कृती केली की रिझल्ट यायचे. त्यामुळे मला ते फेज खूप छान गेला माझा. पण जसं जॉब लागला ना त्यावेळेस सैरभैर झालं सगळं. म्हणजे जबाबदाऱ्या आल्या, परत सगळंच झालं. हा, जबाबदाऱ्या आले, पैशांचं कुठून येतात, म्हणजे पैसे येतात पण कुठं जातात ते कळायचंच नाही. मग ते करायच्या नुसत्याच गोष्टी डोक्यातच राहायच्या की करायच्या आहेत. कृती तर काही होतच नव्हती. व्यायाम करायची मला आवड आहे तर व्यायाम पण होत नव्हता माझ्याकडून. मग ह्या सगळ्या परिस्थितीत मला करिअरबद्दल प्रचंड प्रश्न होते. मग कॉलेजला असताना असं वाटायचं की आपण NCC मधून SSB थ्रू जॉईन व्हायचं आर्मीमध्ये. काही कारणानं ते नाही जमलं. नंतर वाटलं की MPSC थ्रू काहीतरी करावं, ते पण नाही वाटलं. असं नंतर वाटलं की PhD करावं. मी कॉलेजला असताना एक रिसर्च पेपर पण पब्लिश केला होता, त्यामुळे ते पण जरा कुठेतरी वाटायचं जर एक पेपर मी पब्लिश करू शकतोय तर मग मोठं मार्गदर्शन घेऊन मोठं का आपण PhD का करायला नको, असं पण वाटलं. पण नंतर पैशांचा पण प्रश्न आहे. त्यावेळेस इमिडिएटली पैसे पण हवे होते. मग अशा परिस्थितीत जॉब घेतला आणि जॉब स्वीकारला आणि जॉब करत करत पुढे आलो. मग जॉब करत असताना असं आलं की करतोय काय मी, एकतर मला ते आवडना आणि पैसे पण पाहिजेत, म्हणजे सोडता पण येईना आणि मला काहीच करता येईना त्याच्यातनं. मग अशा फेजमध्ये अडकल्यानंतर मग कोण बिझनेस करा म्हणते, कोण काय करा म्हणते. मग ह्या सगळ्या परिस्थितीत मला तर असं वाटायचं की अरे मला बिझनेस पण नाही करायचा आणि जॉब पण नाही करायचा, करायचं तरी काय. म्हणजे जनरली आता आजूबाजूला जर बघितलं तर लोक काय करतात, जॉब नाही आवडत, ओके ठीक आहे बिझनेस करतात. मग बिझनेसमध्ये ते सक्सेस होतात. मला ते पण डोक्यात नाही येत की बिझनेस पण नको आहे पण जॉब पण नको आहे, मग करायचं काय.
ही जी अवस्था होती ना ही बरेच दिवस राहिली. मग ह्या परिस्थितीमध्ये मी अनेकांना भेटलो. पुस्तक वाचायची आवड होती तर पुस्तकाचे ते वाचून झाले की त्या लेखकालाच मी कॉल करायचो की हे तुम्ही पुस्तकात मांडले. मग माझ्या काही शंका असतील तर मी त्यांना विचारायचो वगैरे. आणि खूप संभ्रमावस्था होती की करायचं काय, आपल्या आयुष्यात नेमकं काय करायचं. करायचं तर आहे पण नेमकं काय करायचं हेच कळत नव्हतं. मग हे कळण्यासाठी माझ्या जवळपास 8-10 वर्षे गेली. लोक सांगतात इझिली की जॉब सोडून हे त्यानं केलं ते त्यानं केलं. मग त्याला वाटलं म्हणून त्यानं केलं. मग मला असा प्रश्न पडायचा की अरे मला काहीच वाटत नाही, मग मी जॉब पण नाही करायचं का, असे अडकलेली अवस्था होती. मग हे सगळं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मी अतिशय छान पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न केलाय की जर आपल्याला आपल्या कामापर्यंत म्हणजे आवडीच्या कामापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे ते उलगडण्याचा मी प्रयत्न केला. ते सगळं मी स्वतः भोगलेलं आहे. असं वेद स्वचा असं ते पुस्तकाचं नाव आहे. खूप छान पुस्तक आहे, मी स्वतः वाचलेलं आहे. तुम्हाला जर स्वतःला शोधायचं आहे तर मला वाटतं हे पुस्तक प्रत्येकाने 100% वाचलं पाहिजे. यातून तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय तुमचं पॅशन आहे, काय तुम्हाला जगायला आवडतं हे नक्की सापडायला मदत होते किंवा करायला मदत होते. सो मला वाटतं मी हे बरोबर सांगितलं. करेक्ट. बेसिकली असं राहतंय की आपण मोटिवेशन घेतो, काही ना काहीतरी आपल्याला मोटिवेशन भेटतं, पण एका स्टेजनंतर ते मोटिवेशन डाऊन होतं. मग ह्याचं आपण म्हणजे का मी नेहमी म्हणत असतो ते चावी दिलेल्या खेळण्यासारखं आपलं होऊन जातं. कुठून तरी मोटिवेशन भेटतं, आपण चार्ज होतो आणि एका सर्टन पॉईंट नंतर ते डाऊन होतं. मग हे आपलं पॅशन माहीत नसल्यामुळं होतं ते. ओके. मग त्या पुस्तकामध्ये मी तो सगळा प्रोसेस ना उलगडण्याचा प्रयत्न केलेला की आपल्या आवडीच्या कामावरती म्हणजे आपल्याला म्हणजे काहीतरी वेगळं करावंसं वाटतं, पण हे काहीतरी वेगळं म्हणजे नेमकं काय हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्रेक्षकांना अशी थोडीशी विनंती आहे की बघा आपण लहानपणापासून जी प्रोसेस घडलेली आहे ती अशी घडलेली आहे की लहानपणी आपल्या आईवडिलांनी आपण जिथं कुठं राहतो त्याच्या आजूबाजूला जी शाळा चांगली असेल त्या चांगल्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न केला. मग 10वी पर्यंत असेच आपलं शालेय जीवन निघून गेलं. 10वी नंतर आपल्या कुवतीप्रमाणे आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. मग त्यावेळेस थोडं घरच्यांचा सपोर्ट असायचा, थोडा आपला सपोर्ट म्हणजे निर्णय क्षमतेमध्ये आपला विचार घेतला जायचा. आणि कॉलेज नंतर किंवा 10वी-12वी नंतर कॉलेजला तर त्या डिसिजन मेकिंगच्या ड्रायव्हिंग सीटवरती आपणच असायचो की बाबा आपल्याला कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, घरच्यांना काय माहितच नव्हतं. घरच्यांचा विषय तिथं संपत्ती आलेला असतोय का तर कुवतीप्रमाणे त्याचं तो करतोय असं तो घरच्यांचा विषय असतोय. मग ह्या कॉलेजला आपण निर्णय घेत असतोय. कॉलेज पासआउट झाल्यानंतर आपल्या कुवतीनुसार बाहेर कोणती कंपनी चांगली आहे, कोणता ग्रुप चांगला आपल्याला पैसे देतो वगैरे ते विचार करून निर्णय घेतला. जॉब लागल्यानंतर पण 2-4 वर्ष झाल्यानंतर पण अजून कोणतं ब्रँड आपल्याला चांगला पैसे देतो वगैरे त्याचा विचार करत आपण निर्णय घेतलाय. बघा सर, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक थीम कॉमन आहे की बाहेर काय चांगलं आहे त्याचा विचार करून निर्णय घेतलेला आहे सगळ्या स्टेजमध्ये. बरोबर. ओके. मग हे सगळीकडनं घेतलेलं आहे म्हणजे मोठ्या घरातल्या मोठ्या व्यक्तींनी घेतलेलं आहे, आजूबाजूच्या व्यक्तींनी घेतलेलं आहे, सगळ्या समाजात सगळ्यांनी ते घेतलेलं म्हणजे हेच बरोबर आहे असं वाटायला लागतं. बाहेर जे चांगलं आहे ते पाहून निर्णय घेतला तो हे बरोबर वाटायला लागतं. हा, आतमध्ये काय बघितलं जात नाही. मग हे ज्यावेळेस मला लक्षात आलं ना त्यावेळेस कुठेतरी मला कॉन्फिडन्स आला. पण सुरुवातीला ह्याच्यामुळं मी डिस्टर्ब असायचो की बाहेर चांगलं आहे मग आपण का करायचं, सगळे करतात म्हणून आपण का करायचं. मग ह्या प्रत्येक स्टेजला जर आपण आपल्याकडे जर बघितलं की आपल्यात काय चांगलं आहे हे जर बाहेर काढायचा प्रयत्न केला तर कुठेतरी आपल्याला आपला वेगळा मार्ग सहज सापडतो. बरोबर. आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा आपल्या आतमध्ये काय चांगलं आहे ह्याच्याकडे बघतच नाही माणूस, फक्त बाहेरचं चांगलं शोधतोय. बरोबर. आणि हीच प्रक्रिया चालू आहे जी थोडीशी डेंजरस आहे. मग एका स्टेजमध्ये आल्यानंतर लक्षात येतं की पैसा येतोय पण मला समाधान भेटत नाही, पैसा येतोय पण आरोग्याचे तक्रारी आहेत वगैरे अशा गोष्टी नंतर होत राहतात. ओके. मग आता मला ह्याच्यातच परत एक स्पॉन्टेनियसली प्रश्न विचारला जातो की ठीक आहे मला आवडतं चांगलं राहायला किंवा फिरायला आवडतं वगैरे, मग फिरणं चांगलं आहे का, मग माझ्या पैशांचं काय किंवा माझं घर कसं चालायचं हा स्वाभाविक प्रश्न येतो नाही का. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण काय म्हटलं की आपल्याला काय आवडतं ते बोललं पाहिजे किंवा केलं पाहिजे. मग असा प्रश्न येतो की समजा मला जर गड किल्ल्यांवरती फिरायला आवडतं तर कोण देणार आहे पैसे किंवा पैशांचं काय, घर कसं चालायचं हा प्रश्न पडतो.
सो मला इथं अजून एक स्टेप इथं सांगणं महत्त्वपूर्ण वाटतं की आपल्याला ज्या गोष्टी वाटतात, कराव्याशा वाटतात, हे बऱ्यापैकी गोष्टी ना फक्त मनातच असतात. बरं. ज्यावेळेस आपण कृती करतो त्यावेळेस लक्षात येतं हे मला नाही करायचं, मला नाही करायचं, त्यातला इंटरेस्ट निघून जातो. बरोबर. ओके, मग म्हणून मला इथं असं पुन्हा पुढच्या स्टेजला असं सांगणं गरजेचं वाटतं की आपल्याला काय करावं असं वाटतं त्याची लिस्ट करायची. लेटेस्ट मला गड किल्ल्यांवरती फिरायला जायला आवडतं, मला पुस्तक वाचायला आवडतात, मला सिनेमा बघायला आवडतं, मला मैदानात खेळायला आवडतं, किंवा मला नुसतं गाणी ऐकायला आवडतं. हा, हे पण सांग. मग असे लिस्ट करायची. मग लिस्ट केल्यानंतर एक 10-15 गोष्टींची लिस्ट होते. ओके, मग एकदा का 10-15 लिस्ट गोष्टी, सायकल पण आली जात, माझं स्वतःच सायकल आवडते वगैरे, 5-10 किलोमीटर सायकल वगैरे. मग एकदा का अशी लिस्ट झाली की त्या लिस्टवरती डेडिकेटेडली फोकस ठेवून आपण ऍक्शन घ्यायला चालू करायची. मला सायकल चालवायला आवडते तर डेडिकेटेडली सायकल चालवायला सुरुवात करायची. काहीतरी अरेंजमेंट करायची, सायकलची सोय करायची आणि करायची. मग एकदा 2दा सायकलिंग केलं ना आपण, परत इंटरेस्ट टिकतोय का हे स्वतःला विचारायचं. 8 दिवस सायकल चालवायची, पहिल्या दिवशी जो उत्साह होता तो 8व्या दिवशी टिकतो का चेक करायचं. बरोबर. हा, मग ही प्रोसेस ज्यावेळेस आपण सेकंड स्टेजला ज्यावेळेस करतो ना आपण, त्यावेळेस लक्षात येतं की जे 10-15 लिस्ट होते आपली, 10-15 आवडीच्या गोष्टी होत्या, त्यातल्या 5-7-8 तर गळून पडलेल्या असतात. म्हणजे थोडे दिवस केले की नको, आवाज झालं, नको वाटतं. पहिला गुलाबजामुन खाल्ल्यावर चांगला वाटतो, 8वा खाल्ल्यावर अजिबात चांगला नाही वाटत. म्हणजे मग तसं ती लिस्टच नंतर निघून जाते. राहतात 4-5 गोष्टी किंवा 3-4 गोष्टी राहतात की ज्या पुन्हा पुन्हा केल्या तरी आपली एनर्जी टिकून राहते, आवड टिकून राहते, मजा येते. मग दुसऱ्या स्टेजला काय करायचं की त्या 2-3 गोष्टी 4 गोष्टी ज्या आपल्याला आवडतात त्या गोष्टींमध्ये आजूबाजूला आपण जिथे कुठे राहतो तिथं त्या लाईक माइंडेड लोक असतातच, त्यांच्यात मिक्स व्हायचं. बरं. आता सायकलचाच विषय, सायकल पुन्हा पुन्हा आवडते तर सायकल चालवणाऱ्या मित्रांमध्ये जॉईन करायचं. हा, ऑटोमॅटिकली ते लाईक माइंडेड लोक एकत्र येतात. जसं पुस्तक वाचनाचे, लगेच एक ग्रुप बनतो, मग तू कुठलं पुस्तक वाचलं, मी वाचलं, ते वाचलं, असं ते लाईक माइंडेड लोक येतात. तसं त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायची. ही दुसरी स्टेज. मग एकदा का दुसरी स्टेजमध्ये जॉईन झालं की तिथं आपण त्या आवडीला डेडिकेटेडली जात असतोय, फॉलो करत असतोय. तर तिसऱ्या स्टेजमध्ये जात असताना त्या फील्डमधला दादा कोण आहे ते समजून घ्यायचं. म्हणजे दादा म्हणजे मेंटर, तज्ञ वगैरे कोण आहे ते समजून घ्यायचं आणि त्याच्या संपर्कात यायचं. ही तिसरी स्टेज. ओके. म्हणजे आता पुस्तक वाचायचं आहे तर मग ते लेखक आले, अस्सल म्हणजे टिपिकल वाचणारे आले चांगले, की जे त्या परिसरामध्ये कोण दिग्गज आहेत त्यांच्या संपर्कात यायचं. पर्सनली आपलं त्यांचं ट्युनिंग होऊ द्यायचं. आणि ट्युनिंग इझिली होऊन जाते का तर लाईक माइंडेड असतो, एक धागा असतो, समान धागा समोरच्याशी जोडलेला. बरोबर. स्किलच्या लोकांचं बॉन्डिंग चांगलं असते. मग त्या दादाच्या संपर्कात आलं ना की तो दादा म्हणजे तो तज्ञ व्यक्ती, तो आपल्याला त्याची प्रोफेशनल बाजू काय आहे ती सांगतो, ती व्यवस्थित समजून सांगतो. फंटास्टिक. मग सायकलिंगचं असेल तर सायकल स्पर्धा, ट्रॅव्हलिंगचं असेल तर कसं, सगळ्या कुठल्याही गोष्टीतलं असेल. मग तिथं प्रोफेशनल बाजू आपल्याला लक्षात येते आणि त्या व्यक्तीचा जर कंटिन्युअसली जर संपर्क राहिलाच तर तोच ऑपॉर्च्युनिटी देतो आपल्याला पैसे कमवण्याची. म्हणजे आपल्या आवडत्या क्षेत्रातनं पैसे कमवण्याच्या ह्या 4 स्टेप आहेत. करेक्ट. पहिली स्टेप काय की ते करून बघा, लिस्ट करायची, प्रत्यक्ष करायचं, स्वतः प्रामाणिक राहायचं. आवडतंय का कुकिंग, बऱ्याच लोकांना कुकिंग आवडतं, मग कंटिन्युअसली कुकिंग करून आवडतंय का, ओके. दुसऱ्या स्टेजमध्ये त्या कुकिंगच्या संपर्कात असलेल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं. तिसऱ्या स्टेजला त्यातला कोण तज्ञ असतो त्याच्या संपर्कात येतो आणि कंटिन्युअसली त्याच्या संपर्कात आलं तर आपल्याला त्याच्याकडून आपल्याला प्रोफेशनली काय करावं लागतं ते लगेच मार्गदर्शन भेटतं आणि अपॉर्च्युनिटी भेटतात तिथं. फंटास्टिक. आणि मूळ परत तुमच्या त्या प्रश्नाकडे येतो की 2012-13 साली तसं तणावात होतो, पैशांची नीड होती आणि त्यातनं 24 साली म्हणजे 7-8-10 वर्षाच्या पिरियडमध्ये फायनान्शियल फ्रीच्या स्टेजला आलो. तर ह्या आवडीच्या कामामध्ये फोकस केल्यामुळं अपॉर्च्युनिटी भरपूर आल्या की ज्याच्यामुळे मी हा निर्णय घेऊ शकलो. फंटास्टिक. सो या निमित्तानं मला हे पण सांगणं गरजेचं आहे की श्रोत्यांना थोडंसं मी ॲडिशनली सांगतोय, सरांनी प्रश्न नाही विचारला तरी, सॉरी सर. मुळामध्ये मी हे का सांगतोय याचं कारण सांगतो की ज्यावेळेस मी जॉब करत होतो त्यावेळेस बरेच लोक चहा पित असताना, गप्पा टप्पा मारत असताना वगैरे बोलायचे की अरे मला इथं नाही पटत, नाही जमत वगैरे, किंवा करायचं तरी काय, मला जॉब करायचं, सोडायचं, दुसरं काहीतरी करायचं वगैरे वगैरे, असं फ्रस्ट्रेट होऊन लोक बोलतात.
सो मला हा मेसेज पोचवायचा आहे की जॉब सोडून आहे ते सोडून जर आपण दुसरीकडे जर जायला लागलो तर ते कदाचित मिसमॅच होईल आणि कदाचित तशाच फिलिंग कॅरी फॉरवर्ड करू आपण. बरोबर. ओके. सो ह्याची जी किल्ली आहे हीच किल्ली आहे की आपल्याला आवडीच्या कामातून आपल्याला पुढे जाता गेलं पाहिजे. भले एका व्यक्तीनं समजा एक जॉब सोडला का तर ते वातावरण आवडत नाही म्हणा किंवा पगार कमी म्हणा वाटेवर कुठल्याही कारणानं तर दुसरीकडे कुठंच गेला तर परिस्थिती तशीच त्याला अनुभवायला भेटेल. बरोबर. 4 दिवस बरं वाटेल परत तशीच परिस्थिती अनुभवायला भेटेल. खरं ह्यातनं गुंत्यातनं बाहेर पडायचं जे आहे हेच सूत्र आहे की आपल्याला जे आवडतं ते करता आलं पाहिजे आणि ते त्या फील्डमधल्या तज्ज्ञाच्या संपर्कात आलं ना तर त्याची प्रोफेशनल बाजू आपल्या लक्षात येते आणि तो व्यक्ती आपल्याला प्रॉपरली सांगतो काय करणं गरजेचं आहे ते. हाच एक मार्ग आहे. बरोबर. उगीच असं कामाच्या ठिकाणी बॉसला किंवा कंपनीला असं नाही का निगेटिव्हिटी काहीतरी बोलणं वगैरे त्याच्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणून मला हे थोडंसं ठळकपणे सांगणं गरजेचं वाटतं. खूप छान. सर तुमच्या आयुष्यातले असे 1-2 प्रसंग जिथं तुम्ही हरला होतात अर्थातच असं वाटलं होतं की बस यार नाही आता. हा असे 2 प्रसंग आहेत. मी पुन्हा त्या परिस्थितीचा उल्लेख करतो की बहिणीच्या दवाखान्यामध्ये मी प्रचंड तणावात होतो. कंटिन्युअसली पैसे लागत होते. एक प्रसंग असा आहे की पैसे लागणार होते. माहीत नव्हतं मला अकाउंटला किती बॅलन्स आहे. मग ATMच्या बाहेर फॅमिली होती, मिसेस आणि मुलगा. बाईक लावली स्टेशन त्या ATMच्या बाहेर. गेलो ATM मधून बघितलं तर पैसे काहीच नव्हते. मिनिमम बॅलन्स जेवढे विड्रॉ करायला लागतात तेवढे पण नव्हते. तिथे गेल्यानंतर लक्षात आलं. मग थोडंसं मागं फिरलो पण लगेच तर कसं बाहेर पडायचं. माझे डोळे भरून आले. काय करायचं तर पैसे नाहीत आणि बाहेर मिसेस आणि मुलगा आहे काय करायचं. मग ते स्वतःला कसं तरी सावरलं आणि बाहेर आलो. बाहेर आता खाली बघत बघत आलो. पायऱ्या उतरल्या. हे सांगायचं तर काय आता परिस्थिती तर अशी आहे की पैसे थोडेसे तर लागणारच आहेत खर्चाला आणि मग काय करायचं. मग खाली बघत असताना खाली मला ना 1 रुपयाचा कॉईन दिसला. बर. मग बस मला तिथं ते मी मोटिवेशन घेतलं की बाबा येस आहे एक तो सिग्नल मी पकडला की बाबा निसर्गानं माझ्यासाठी दिलेला तो सिग्नल आहे की बघ तू फोकस कर, निराश होऊ नकोस. हा मला तो त्यातनं मी सिग्नल स्वतःला मी समजून घेतला आणि परत बाईक घेऊन माझ्या पुढे गेलो. जाणवू दिलं नाही की मला ते फील झालं होतं ते असं तो प्रसंग होता. ते जर कॉईन नसता दिसला नसता तर कदाचित मी खचून गेलो असतो. ते ग्रेट. हा. आणि दुसरा असा प्रसंग होता की नाही का ऑफिसमधून कंटिन्युअसली मला हे फील व्हायचं एका पॉईंटला की आपल्याला ह्या जॉबच्या ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे पण पडायचं कसं हे कळत नव्हतं. मी बरेच म्हटलं ना की 10-12 वर्षाच्या अभ्यासानंतर ते बुक लिहिलं मी वेद स्वचा. तर मधल्या फेजमध्ये असं होतं की करायचं तरी काय असं एक लय असं फ्रस्ट्रेशन असं इथंपर्यंत द्यायचं. रोज ऑफिसला जायचो, मोटिवेशन घेऊन जायचो, बुक वाचायचो आणि संध्याकाळी आले की ते गायब व्हायचं मोटिवेशन आणि फ्रस्ट्रेशन व्हायचं. ऑफिसमधून बसमधून ऑफिसच्या बसमधून मोटिवेशन घरापर्यंत जायपर्यंत असं भिनभिन त्रास प्रचंड व्हायचा. मग त्या फेजमध्ये असं वाटायचं की ह्यातनं बाहेर पडतो की नाही असं लय वाटायचं. मग त्यावेळेस ना एका बुकची मला आठवण आली. म्हणजे कंटिन्युअसली तसं फ्रस्ट्रेशन असल्यामुळे ना एक बुक मला लगेच वाचनात मीच स्वतः वाचलं होतं. मग ते त्या प्रसंगी मला त्यावेळेस त्या बुकची आठवण आली. ते बुक होतं मॅन सर्च फॉर मिनिंग. हे एक बुक आहे विक्टर फ्रँकल यांचं, डॉक्टर विक्टर फ्रँकल. सो त्या बुकमध्ये ना हिटलरनी ना त्या छळछावणीमध्ये कसं लोकांचे हाल केले ना त्याचा तो प्रसंग ते सगळं आत्मचरित्र त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यातनं तो व्यक्ती कसा बाहेर येऊन जगासाठी प्रेरणा दिली त्याच्याबद्दलचं ते बुक आहे. सो त्या छळछावणीमध्ये त्या विक्टर फ्रँकलनी स्वतः 3.5 वर्ष होता त्या फेजमध्ये. बापरे. मग मला असं त्यावेळेस प्रश्न पडला, अरे माझं सगळं टिपिकली वरवरचं काय होईना पण छान चोकी चाललंय ना, नोकरी आहे, पगार येतोय, घरी व्यवस्थित खाणं पिणं तर होतंय, असा इतका तर काय छळछावणीसारखा प्रसंग नाहीये. बरोबर. मग त्या विक्टर फ्रँकलनी त्याच्यातून बाहेर येताना त्यांनी हे त्या जगासमोर मांडलं की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याला म्हणजे निर्णय क्षमता पुढच्या क्षणाला काय करायचं आहे ह्याची शक्ती आपल्याकडे आहे असं ज्यांनी मांडलं
तेच त्याच्यातून बाहेर आले. बरोबर. म्हणजे पुढच्या क्षणी काय करायचं ह्याचा निर्णय घेण्याची ताकद आपल्याकडे आहे. ही ताकद कोण हिरावून नाही घेऊ शकत. बरोबर. हा पॉइंट त्यांनी मांडला. मग हे थोडंसं मला परत इन्स्पिरेशन भेटलं याच्यातून की भलेही मी आता ह्या जॉबच्या चक्करमध्ये अडकलो असेल, पण पुढच्या क्षणी काय निर्णय घ्यायचा याचं संपूर्ण स्वातंत्र्य हे माझ्याकडं आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. तर आपण छोट्या छोट्या गोष्टी का होईना आपल्या नियंत्रणात आणण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण निर्णय घेतले पाहिजेत. थोडक्यात पुस्तकं ही जगण्याची प्रेरणा ठरली तुमच्या, असं म्हणूयात का? हा, अर्थातच. बरं, अशी एक 4-5 लोक ज्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या लाईफमध्ये, कदाचित आज जिथे कुठं आहात ती लोक नसती तर तुम्ही नसता, अशी कोण लोक आहेत ज्यांना तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करू इच्छिता? येस, नक्कीच. येस, सर्वप्रथम माझे वडील, नाना मी म्हणतो त्यांना. नानांनी फाउंडेशन प्रचंड केलं की समजा मी म्हटलं ना मी अगोदर हॉस्टेलला होतो, एवढं त्यांचं लक्ष असायचं की माझ्या परस्पर शिक्षकांना भेटायचे, माझ्या परस्पर रेक्टरांना भेटायचे, मला पण भेटायचे नाहीत, एवढं लक्ष असायचं त्यांचं. त्यामुळे मी इकडं तिकडं फिरलो काय झालं तर लगेच मला कोणतरी सांगायचं, अरे तुझे वडील येऊन गेले ऑफिसमध्ये वगैरे असं. त्यामुळे मला असं वाटायचं की भले मी हॉस्टेलवरती होतो कंटिन्युअसली वडील बघतायत कुठून तरी, असं मला ते फील असायचं की ज्याच्यामुळं मी लाईनमध्ये राहिलो. हे एक झालं आई वडील. आणि नंतर अर्थातच माझी मिसेस, की ह्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये जिथं पैशांची प्रचंड ताणाताणी होती त्यावेळेस मला सुप्रियांनी खूप सपोर्ट दिला. नंतर माझं बाकीचे कुटुंब म्हणजे भाऊ आहे, बहिणी, आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे ते सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मला ते झालं. सो हे एक झालं. दुसरं मेंटर्स, म्हणजे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल की कोल्हापूरचे विठ्ठल कोतेकर सर यांनी ना मला प्रचंड ह्या सगळ्या फेजमध्ये ते माझ्यासोबत आहेतच, आज पण सोबत आहेत. बघा त्यावेळेस कॉइन बॉक्स होते आणि मी थोडासा डिस्टर्बन्स नाही, हे करायचं ते करायचं, सर काय करू सांगा, असं मी त्यांना प्रत्यक्ष फोन करून विचारायचो. मग कधी कधी पैसे संपायचे माझ्याकडले कॉइन बॉक्सवरून. 2, 5, 7, 8 मिनिटं 10 मिनिटं झाली की माझ्याकडले पैसे संपायचे. मग सर म्हणायचे थांबा, तिथंच थांबा कॉइन बॉक्सवरती तिथं. मग ते कॉल बॅक करायचे. बरं. आणि मग मला मार्गदर्शन करायचे. असे ते विठ्ठल कोतेकर सर की जे मला खूप मार्गदर्शन केलं त्यांनी. आणि पुढची व्यक्ती आहे डॉक्टर प्रदीप पवार. मग त्यांनी पण ह्या सगळ्या फेजमध्ये ना सुरुवातीला मला खूप मार्गदर्शन केलं. त्यांनी ना एक मला छोटासा डेमॉन्स्ट्रेशन दिलं. ते डेमॉन्स्ट्रेशन आजही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. साधारण ही गोष्ट होती बघा सर 2007-08ची असेल. मी त्यांच्या घरी गेलो, त्यांना विचारलं, म्हणजे हा संभ्रमावस्था, सर मला जॉब पण आवडत नाही आणि काहीच करायचं नाही, करू तरी काय करू, असे ते फ्रस्ट्रेशन होतं. ते म्हणले मला करायचं काय तुला, तर मला पुस्तक वाचायला आवडतात आणि वाटलं तर गप्पा मारायला आवडतात, असं ते बोलले. मग पोटाचं काय माहीत नाही. मग ते म्हणले तसं नसतंय भुजंग, की आपलं लाईफ हे ना एका स्टेज नंतर अनफोल्ड होत राहतं, त्याच्या त्या वेगानं ते अनफोल्ड होऊ दे, असं ते व्यवस्थित समजून सांगत होते. त्यांनी लगेच ऑफिसमधून पेपर काढला, पेपरवरती मला थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न केला वगैरे. पण त्यांच्या लक्षात आलं की ते जे काय सांगतात ते मला काय कळत नव्हतं ते. मग त्यांनी ते उठले जागेवरून आणि खिडकीत गेले आणि बघ म्हणले, भुजंग आता मी खिडकीतून बघतोय ना, तर हो मी बघतोय, स्वस्त राहिलं पाहिजे, बघतोय तर बघतोय, मी खिडकीतून बघतोय, मग स्वस्त राहून मी इथंच पाहिजे, असं त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या हे लक्षात आलं की मी आताच अस्वस्थ आहे प्रचंड. 2007-08ची गोष्ट ते. मग स्वस्त राहणं हे लय महत्वाचं आहे काहीतरी अचीव करण्यापेक्षा. ग्रेट. हे मला त्या पॉइंटला कळलं. मग स्वस्त मी का नाही राहत, तर बरेच फॅक्टर होते. मग हा माझा सिलेबस झाला की ज्याच्यावरती मला ते काम केलं पाहिजे. हे मला त्यावेळेस लक्षात आलं की ज्यांनी आजही मला ते ज्यावेळेस मी डिस्टर्ब होतोय वगैरे त्यावेळेस मला तो प्रसंग आठवतो की सरांनी काय सांगितलंय, स्वस्त राहता आलं पाहिजे. खिडकीतनं दिसतंय आता काय करू शकत नाही. मग ते स्वस्त राहता आलं पाहिजे, इंटरनली खूप स्वस्त राहता आलं पाहिजे. मग इंटरनली स्वस्त नाही, मग काय डिस्टर्ब होतंय, तर हे गोष्ट म्हणजे हा माझा सिलेबस झाला की ह्याच्यावरती मला काम केलं पाहिजे. मग असं करत करत आजही मी त्या गोष्टी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतोय. जेवढं मी स्वस्त राहता येईल तेवढं मला बाहेर अवेलेबल व्हायला लागलं, हे मला ऑपॉर्च्युनिटी भेटायला लागल्यात, हे मला नंतर लक्षात यायला लागलं. तर सर तसं ते सरांसाठी पण मनापासून धन्यवाद. आणि पुढची गोष्ट म्हणजे मित्र माझे,
मित्रांनी मला प्रचंड सपोर्ट केला. भरपूर मित्र आहेत, अगदी हॉस्टेलपासूनचे असतील, म्हणजे अंकुश पाटील, शेखर शिंदे, राजाबाई नदा, पंकज नरळे, राहुल देवगजी, अविनाश रोहिदास, अजिंक्य ससे, भरपूर आहेत. ऑफिसच्या ठिकाणचे असतील, नितीन जगदाळे, अमोल काळे वगैरे, बॉसेस असतील, गिरीश बंगाळे, सुदीप्त सिन्हा सर, सचिन गोराडे वगैरे, असे म्हणजे नाव घेईल तितका कमीच आहेत, पण भरपूर लोकांनी मला सपोर्ट केला, मदत केली वगैरे. फंटास्टिक फंटास्टिक. तुमच्या सफलतेचं राज काय असं तुम्हाला वाटतं? मुळात हेच मी सांगितलं की जर आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर बाहेर काही नाही आहे, आपण आतमध्ये जर स्वतः दुरुस्त केलं, आपले विचार दुरुस्त केले, आपल्या धारणा चेक केल्या, त्यात चेंज केला, तर बाहेर ऑपॉर्च्युनिटी भेटतात. हे मला खूप टप्प्यांमध्ये पुन्हा पुन्हा लक्षात आलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही स्वतःला आतून म्हणजे प्रिपेअर केलं, हे तुमच्या सफलतेचं राज आहे असं म्हणूयात. येस येस येस. आतून जे काही ब्लॉकेजेस होते, जे काही निगेटिव्ह बिलीफ्स होते, ते सगळे बाहेर काढले आणि पॉझिटिव्ह बिलीफ्स त्या ठिकाणी तुम्ही टाकले, त्याच्यामुळे तुम्ही सफल आहेत असं म्हणूयात. पॉझिटिव्ह बिलीफ मी तर असं म्हणतो टाकायची गरजच नाही आहे. फक्त निगेटिव्हिटी जर आपण बाहेर काढला तर स्वच्छता राहतेच. स्वच्छता राहतेच आणि ऑटोमॅटिकली लोक अशा पद्धतीने भेटतात की आपलं मार्गी लागते सगळं. श्रोत्यांना काय संदेश द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशांच्या ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या पैशांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी नाही समजून घेतल्या तर सगळाच लोचावून जातोय. आपल्या मनानं आपण किती पण ठरवलं की पैसे असे कमवायचे तसे कमवायचे, तर ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनला आर्थिक साक्षरतेची गरज आहे. परत आवर्जून मी तुमचं उदाहरण घेतो आणि सरांचाही मी आवर्जून उल्लेख करेन की सरांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं हे फार आर्थिक साक्षरता ओपन करून समाजासमोर मांडलेली आहे. सो हा पहिला पडाव आहे किंवा पहिली स्टेप आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे आर्थिक साक्षरता, तर कुठेतरी आपल्याला पुढच्या स्टेप्स गाठता येतील. आणि मूळ हे तिथंच आहे, पैशांच्या लेवलवरती ज्यावेळेस आपल्या डोक्याला शांतता लाभेल तरच आपण दुसरं काहीतरी करू शकतोय. आता माझी जी मनापासून तुम्हाला सर धन्यवाद, कारण की माझी जी क्रिएटिव्हिटी वाढली म्हणा, मी जे काय एक्सप्लोअर केलं, यूट्यूब चॅनल असेल, बुक्स असेल, मॅगझिन्स असेल, अजूनही मी ब्लॉग्स लिहित असतोय वगैरे, सोशल मीडियावरती अपलोड करतोय. सो ही जी क्रिएटिव्हिटी वाढली ही पैशांच्या जे काय टेन्शन आहे ते रिलीफ असल्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढली. आणि क्रिएटिव्हिटी असेल तर बाकी सगळं असतं तिथं, हे लक्षात आलं. सो पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही उल्लेखच केला ते श्रोत्यांनो, मी वेल्थ कोच आहे, आकाश गोंदावले. तुम्ही सर्च करू शकता. माझं तुम्ही जर गुगल प्ले स्टोअरला गेलात तर आकाश गोंदावले नावाचं ॲप आहे, डाउनलोड करा. तिकडे फ्री प्रोग्राम आहे जे तुम्हाला खूप काही फायनान्शियल स्टेबिलिटी मिळवण्यासाठी मदत करू शकतात. भूषण सर, थँक्यू व्हेरी मच. पहिल्यांदा मी माझ्या पॉडकास्टमध्ये विजेता कॉर्नरला याच्याबद्दल उल्लेख करतोय, ते पण तुम्ही शेवटी एक केले म्हणून. तर तुमचा शेवटचा संदेश आहे की फायनान्शियल लिटरेट व्हा. करेक्ट. बाकी मग स्काय इज द लिमिट. पहिला पैशांची गाडी लाईनवरती आली ना, मग सगळं काय करता येतं, हे खूप महत्वाचं आहे. सो भुजंग सर, आमच्या श्रोत्यांना जर तुमचे संपर्क करायचा असेल तर खाली तुमचा नंबर देऊ आम्ही, चालेल तुम्हाला? येस आवर्जून द्या, मी जमल तेवढी मदत करायला तयार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. ही चर्चा थांबू नये असं वाटतं, कुठेतरी थांबलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात आणि अंत ठरलेला असतो, तर कुठेतरी शेवट होणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, भुजंग सरांना तुम्ही EFTसाठी किंवा त्यांचं वेद स्वचा हे जे पुस्तक आहे याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा शोध घेण्यासाठी ते पुस्तक रेफर करू शकता. सरांचं खूप सारं काम आहे सोसायटीसाठी, समाजासाठी, लोकांसाठी, आणि खूप साऱ्या लोकांना त्यांनी फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी मदत केलेली आहे, स्ट्रेस टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी मदत केलेली आहे, आजारांमध्ये सुद्धा त्यांनी खूप साऱ्या लोकांना टॅपिंगच्या माध्यमातून मदत केलेली आहे. सो तुम्हाला जर काही वैयक्तिक समस्या असतील तर नक्की सरांशी डिस्कस करा आणि पुढच्या पॉडकास्ट नक्की वाट बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं इन्स्पिरेशन आणि नॉलेज मिळू शकेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन.